आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. सर्वशक्तिमान देव, ज्याचं वधस्तंभावरचं प्रेम या दिवसामध्ये आम्ही समजावून घेत असताना सारं जग आज या ख्रिस्ताच्या जवळीकतेचा अनुभव घेत आहे. आणि आम्हाला माहिती की देवानं क्रूसावरती आपलं प्रेम जगाला दाखवलं, परंतु आज जगाची परिस्थिती इतकी भयावह आहे, या जगाला ख्रिस्ताचं प्रेम दिसण्याच्या ऐवजी त्याला त्याची सहनशीलता किंवा जग ज्यावेळेस येशूकडे पाहतं त्यावेळेस त्यांना असं वाटतं की असहाय्य अशा प्रकारचा देव आहे. आणि मग आम्ही पाहिलं की ब्राझीलमध्ये असं एक दृश्य दाखवलं गेलं. त्या ठिकाणामध्ये सैतान त्या येशूला खेचत आहे आणि मग देवदूत येतात आणि ते देवदूत त्या ख्रिस्ताला वाचवू शकत नाही. मग देवदूतांना पाडलं गेलं आणि येशू ख्रिस्त असहाय्य होऊन सैतान त्याच्यावरती विजय होतो. आणि ते ब्राझीलमध्ये येशूचं एवढं विडंबन केलं की ते दाखवायला लागले त्या शहरामध्ये की सैतान सगळ्यात जास्त प्रबळ आहे. आणि सगळ्या चॅनलवरती जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं ते पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की हा येशू जो आहे तो असहाय्य अशा प्रकारचा देव आहे. पण त्यांना माहित नाही, देवानं फक्त क्रूसावर आपलं प्रेम दाखवलं, परंतु न्याय आणि जजमेंट ज्यास प्रभू दाखवतो ना, त्यास तो इतका भयानक असतो की माणसं त्याच्या न्यायापासून वाचू शकत नाही. एका व्यक्तीनं स्वतःला येशूसारखं अनेक तास एका झाडावरती स्वतःला लटकवलं आणि दाखवलं की ख्रिस्त एवढा असहाय्य आहे. त्याच्यानंतर हे सगळं घडल्यावर स्वर्गातल्या देवानं आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केली. जो व्यक्ती येशूचं विडंबन करत होता तो व्यक्ती काही तासातच इतका गंभीर आजारी पडला की त्याला ICU मध्ये दाखल केलं. आणि जे लोक हे सगळं करत होते, ती जी टीम होती हे स्किट करणार, त्याच्यानंतर एवढा जबरदस्त पाऊस झाला की त्या पावसामध्ये पुष्कळ लोक मारले गेले. काही बाईक्सवार जे त्या सैतानाची उपासना करणारे लोक सैतानाची मोठी मूर्ती केली आणि ब्राझीलमध्ये लाखो लोक त्या मूर्तीच्या अवतीभोवती नाचत होते. आणि तो जो समारोह, तो जो उत्सव होता, त्या उत्सवानंतर त्या ठिकाणचे जे तरुण लेकरं होते, त्या तरुण लेकरानं जिथं प्रार्थना चालू आहे अशा प्रार्थनेच्या ठिकाणात आपल्या बाईक घेऊन त्या ख्रिस्ती लोकांना, त्या प्रार्थना करणाऱ्या लोकांना छळायला ते निघाले. परंतु क्रूसावरचा देव हा कधी असहाय्य देव नाही. ज्या वेळेस त्या चर्चच्या जवळ जिथं उपासना चालू आहे त्या ठिकाणात ते बाईक्सवार आले आणि मग त्या ठिकाणामध्ये स्वर्गातनं अचानक एक अग्नी प्रगट झाला आणि सगळे बाईक्सवार अशा भयानक पद्धतीने भस्म झाले, जळून गेले की त्यांची प्रेत पाहिल्यावर अंगावरती शहारे येतात की देवाचे दोन स्वरूप, एक स्वरूप क्रूसावरती तर दुसरं स्वरूप दंड देणार आहे. कोणी देवाशी खेळू शकत नाही. आज मला तो व्हिडिओ पाहिल्यावर अंगावरती शहारे आले आणि मग कळलं की हा देव जगातला सगळ्यात ताकदवान देव आहे. तो सगळ्यात ताकदवान देव आहे. म्हणून क्रूसावर तो आहे तो फक्त देवाचं प्रेम आहे. क्रूसावरचा येशू हा देवाचं सर्वोच्च अशा प्रकारचं प्रेम आहे, असहाय्य नाही. म्हणून आज एकुलता एक पुत्र क्रूसावर, देवाचा एकुलता एक क्रूसावर आणि त्याच्या संबंधानं विचार केल्यावर असं तुम्हाला लिहिता येईल, एकुलता एक पुत्र क्रूसावर पण देवाचं सर्वश्रेष्ठ प्रेम. का तो क्रूसावरती आहे? तर देवाचं सर्वश्रेष्ठ प्रेम. आजपर्यंत जगामध्ये अनेक देव आले, परंतु देवानं मनुष्याला पापातनं सुटण्यासाठी काहीतरी देण्यासाठी सांगितलं. पापक्षमा मिळावी, तारण मिळावं, सुटका मिळावी, प्रश्नातनं सुटका मिळावी, शापातनं सुटका मिळावी, सर्व प्रकारच्या अडचणीतनं, दुःखातनं, व्याधिविकारातनं सुटका मिळावी, याच्यासाठी काहीतरी अर्पणाची तरतूद प्रत्येक धर्मामध्ये सांगितली गेली. परंतु येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश
देवाचं सर्वश्रेष्ठ प्रेम समजावं. तो क्रुसावरती यासाठी आहे की देवाचं सर्वश्रेष्ठ मानवावरती असणारं प्रेम समजावं. त्या क्रुसावर जाण्यामागचा त्याचा हेतूच होता की देव किती मानवावरती प्रेम करत आहे. योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 3रा अध्याय 16 पासून 21 पर्यंतची वचन आपण वाचणार आहोत. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवानं आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. कारण त्यानं देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यानं प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. देवाची सर्वोत्तम योजना. आजपर्यंत देवानं मानवाला पापामधनं वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणामध्ये ठेवल्या होत्या. प्रत्येक योजना वेगळी. कधी संदेष्टे पाठवले, कधी कोकऱ्याचं अर्पण केलं, कधी वेदी तयार करण्यासाठी सांगितली, कधी तारू तयार करण्यासाठी सांगितलं. परंतु प्रत्येक योजना आम्ही पाहत असताना त्या योजनेमध्ये तारू तयार करताना नोहाचं कुटुंब वाचलं, घरासाठी कोकरू अर्पण करताना घरानं वाचलं. परंतु आता देवाची सर्वोत्तम योजना ही होती, जग वाचवण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र पाठवला. सगळ्यात भारी योजना. आता याच्यामध्ये तुम्हाला काही अर्पण करण्याची गरज नाही. असं कधीच घडत नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी आम्हाला अर्पण देण्याची गरज आहे आणि देव आपला क्रोध अर्पणाच्या द्वारे आमच्यापासून काढून घेतो. परंतु पहिल्यांदा असं घडलं, देवानं आपला क्रोध नष्ट करण्यासाठी स्वतः अर्पण केलं. पहिल्यांदा जगाच्या इतिहासामध्ये लोक देवाला अर्पण करत आहे, पण देव आपल्या पुत्राला अर्पण करत आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, हे सर्वोत्तम मानवावरचं देवाचं प्रेम आहे. सगळ्यात भारी प्रेम. क्रुसावरती पाहिल्यावर तुम्हाला सर्वश्रेष्ठ प्रेम त्या ठिकाणामध्ये दिसतं. आणि या प्रेमाचं वैशिष्ट्य काय माहिती का? मला वाटतं आम्ही पुन्हा त्या 3:16 कडे जाणार आहोत. पहिल्याच ठिकाणामध्ये देवानं जगावर एवढी प्रीती केली. पहिली गोष्ट, देवाचं जगावरील प्रेम क्रुसावर दिसतं. जगावर ना जात, ना धर्म, ना पंथ, ना लिंग, ना स्त्री, ना पुरुष, ना गरीब, ना श्रीमंत, ना काळा, ना गोरा, कुठल्याच प्रकारचा भेद त्याच्यामध्ये नाही. असं नाही म्हटला की मी जे ख्रिस्तावरती आणि जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यासाठी माझा पुत्र दिला. नाही म्हटला तो. असं धर्म तो धर्म स्थापन करण्यासाठी नाही, तर मनुष्याच्या जीवनामधल्या पिढा, त्याच्यातले शाप काढून टाकण्यासाठी त्यानं आपल्या पुत्राला पाठवलं. म्हणून जगावरचं ते प्रेम आहे. एका विशिष्ट धर्मासाठी नाही, एखाद्या पंथासाठी नाही. जग कोणी सुद्धा, जो कोणी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, मग कुठल्या का धर्माचा असे ना, त्याला धर्म नाही बदलायचा, पण त्याला फक्त लोकांचा विश्वास बदलायचा. विश्वास. त्याने नाही कुणाचा धर्म बदलला, त्यांचा विश्वास बदलला. कसला विश्वास आहे? स्त्री असेल, पुरुष असेल. मग आम्ही पाहतो जर काही पुरुष आहे, पापी व्यक्ती आहे, ज्या येशू त्याच्या घरामध्ये गेला त्या सगळ्या धार्मिक लोकांची कुरकुर सुरू झाली. पापी लोकांच्या घरी हा जेवायला जातो, पण त्याचा भेद तो नव्हताच.
त्यानं आधीच सांगून ठेवलं होतं, मी धार्मिकासाठी नाही तर पाप्यासाठी जगामध्ये आलेलो आहे. पहिला देव आहे जो पाप्यांचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावरती आला. देवानं पहिली प्रोव्हिजन करून ठेवली की पाप्याला जगामध्ये सुटका देण्यासाठी कोणीच नाहीये. पाप्याला दंड आहे. शास्त्रात जसं लिहिलं, जो जीवात्मा पाप करेल तो हमखास मरेल. एका सुद्धा पाप्याला सुटण्याची आणि कुठल्याच प्रकारची खात्री नाही. प्रत्येक पापी मरणार होता. परंतु देवाला असं वाटलं, जर एवढा माझा क्रोध पापावरती, कोणीतरी सगळ्या जगाचं पाप आपल्यावरती घ्यायला पाहिजे. आणि जो पाप घेणार आहे तो निर्दोष असला पाहिजे, निष्कलंक असला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अनिती असता कामा नये. आणि त्याची पारख व्हायला पाहिजे, त्याची टेस्टिंग व्हायला पाहिजे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक असणाऱ्या आणि त्या याचकानं, त्याचप्रमाणे राजानं आणि जो न्यायाधीश आहे पिलात त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे, तू जर स्वतःला निर्दोष सिद्ध केलं, तू जर आणि कबूल केलं तर मी तुला आणि सोडण्याचा तुला अधिकार आहे. परंतु येशू ख्रिस्तानं आणि पिलात सुद्धा त्या ठिकाणी म्हणत आहे, या व्यक्तीमध्ये मला कुठल्याही प्रकारचा दोष सापडत नाही. आणि त्या स्वर्गातला देव म्हणत आहे, मानवासाठीची माझी परफेक्ट योजना पूर्ण झाली. आता हा क्रुसावरती मरेल आणि जगातला प्रत्येक धर्म, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पापी व्यक्ती वाचली जाईल. म्हणून क्रुसावरती देवाची सर्वोत्तम योजना होती. प्रत्येक धर्म वाचणार आहे. त्याला धर्माच्या बंधनामध्ये लोकांना अडकून पाडायचं नव्हतं. कोणाला सुद्धा त्याला धर्माच्या बंधनात अडकून. यहुदी लोक म्हणून शास्त्र काय सांगतं, बांधणाऱ्यानं नापसंत केलेला धोंडा कोणशीला झाला. ज्यांच्या बांधणी करण्यासाठी आला त्या लोकांनीच त्याला नाकारून टाकलं. धर्माच्या चौकटीत प्रभूला अडकवायचंच नव्हतं ना. आज लोकांना जर ख्रिस्ती धर्म कळाला, ज्या ख्रिस्ती धर्माविषयी त्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे, तो धर्म मुळामध्ये तो धर्म नाही, तो एक अनुभव आहे. कोणता अनुभव माहिती का? देवाच्या प्रीतीचा सर्वोत्तम अनुभव. ही देवाची प्रीती आहे. काय देवाची प्रीती आहे? जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुटण्याची आशा आहे. मग किती पण पापी व्यक्ती असला, लक्षात ठेवा, जगातला कितीही मोठा पापी, किती पण मोठा पापी, वधस्तंभाच्या चोराला शेवटच्या क्षणाला तो म्हणतो, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. किती सुंदर योजना आहे, किती अद्भुत प्रकारची योजना आहे. त्या चोराला तो सांगतो, तुला पण आशा आहे. आणि मग क्रुसावरती देव सांगतो, तिथे काय म्हणलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली, देवाने जगावर कुणावर? जगावर. लक्षात ठेवा, हे ख्रिस्ताचं प्रेम कुठल्याच एका धर्मासाठी नाही आणि कुठल्या एका चर्चसाठी पण नाही. आमेन. कुणी प्रौढी पण नाही मिरवायची, आमचा इशू, आमचा इशू. तो जगाचा इशू. आणि जगाला पण सुटका मिळणार आहे. सुटका मिळण्यासाठी काय नियम काय त्याच्यामध्ये, कशी सुटका मिळणार आहे? स्त्री असेल, पुरुष असेल. आणि लक्षात ठेवा, हे जे पापापासून सुटण्यासाठी, आता पूर्वी कसं होतं, पापापासून सुटायला पाहिजे, तुमच्या घराण्यातलं पाप सगळं घ्यायला पाहिजे. तर काय नियम होतो माहिती का? वलांडणाच्या सणाचा नियम, ज्याला आपण गुड फ्रायडे म्हणतो, तो म्हणतो आपल्या घराण्यासाठी एक कोकरू, घराण्यासाठी कोकरू कापलं, फक्त घरानं वाचणार. आता मात्र काय झालं, व्यक्तिगतरित्या आता घराण्याचं कोकरू नाही, आता कोकरू अर्पण झालं, फक्त त्या कोकऱ्यावरती मी विश्वास ठेवायचा. मग घराणं नाही वाचणार. हा, मी तू विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं पहिले कुणाचं? तुझे, माझं. मग पहिले तुझं तारण होईल, घराण्याचं नंतर होईल. कसं घराण्याचं तारण होईल? तू विश्वास ठेवला, मग तुला बघून बाकीचे विश्वास ठेवतील. असं नाही की त्याने विश्वास ठेवला म्हणून सगळ्याचं तारण होईल. व्यक्तिगत विश्वास ठेवावा लागणार आहे. ख्रिस्त व्यक्तिगत अनुभव आहे. तो कुटुंबासाठी आणि तुमच्या घराण्यासाठी जरी असला तरी तुम्हाला व्यक्तिगतरित्या त्याला स्वीकारलं पाहिजे ना, त्याच्याजवळ गेलं पाहिजे ना. कोणी सुद्धा कुठल्याच प्रकारची आडकाठी न करता, ती तसं म्हटलं जगासाठी तो आहे. म्हणून तर आम्ही पाहतो की ती आणि स्त्री, ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी जाण्याची शेवटची रात्र, शिमोनाच्या घरी तो जेवायला चाललेला आहे. त्याच्या आदल्या काही घटनामध्ये शिमोनाच्या घरी जेवायला गेला, त्या ठिकाणामध्ये मरिया जिच्यामधनं आणि त्याने भूतं काढली होती, ती मरिया लांबून येशूकडे पाहत आहे, रडत आहे. आणि तिला प्रश्न पडला, जावं का येशूच्या जवळ? लांबून पाहत आहे, गेली, येशूचे चरण अश्रूने पुसली आणि मग त्याच्या पायावरती अलाबस्त्र कुपी, मस्तकावर अलबस्त्र कुपी ओतली. त्यास लोक आणि तिथे असणारे लोक चाच पडले. ते म्हटले, याला जर कळलं असतं ना, हा जर संदेश असता तर याला कळलं असतं ही
स्त्री किती पापी आहे, परंतु योजना देवाची होती जगातला प्रत्येक व्यक्ती, धर्म, पंथ, स्त्री, पुरुष, गोरा, काळा या सगळ्यासाठी ख्रिस्ताचं अर्पण झालेलं आहे. एवढी महान योजना जगाच्या इतिहासामध्ये पापी लोकांसाठी कोणीच केली नव्हती, पण यहोवा देवानं आमच्यासाठी सर्वोत्तम योजना केली. आणि म्हणून आज रात्री आम्ही देवाजवळ जात असताना आमचं अंतःकरण त्या क्रूसावरती पाहिल्यावरती आमच्यामध्ये एक प्रकारचं धैर्य आहे. का? कारण माझ्यासाठी ख्रिस्त अर्पण झाला आणि यहोवा देवानं आपला क्रोध पापासंबंधानं त्याच्यावरती ओतला. आणि तो आता म्हणतो, धर्म कोणता असू, पंथ कोणता असू, जात कोणती असू, कोणत्या लिंगाचा असू, स्त्री असो, पुरुष असू, कुठल्या देशाचा, कुठल्या आणि गावचा तो असो, पण प्रत्येकासाठी योजना आहे. तो श्रीमंत असेल, तो गरीब असेल, पण प्रत्येकाला सुटकेची आशा आहे. म्हणून लक्षात ठेवा, आज रात्री आम्ही अतिशय आनंदित आहोत. का? कारण देवाची सर्वोत्तम योजना क्रूसावर आहे. हालेलुया. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आशा आहे, प्रत्येकाला. शास्त्र सांगतं देवानं जगावर एवढी प्रीती केली. किती अद्भुत आहे. जिथं देवाला अर्पण करण्यासाठी मानवाला भीती वाटत होती. जुन्या काळातला नियम, याजक अर्पण घेऊन जात होता त्यावेळेस त्याला भीती वाटायची, अर्पण प्रभू स्वीकारतो का नाही. परंतु शास्त्र सांगतं शेवटचं अर्पण प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती गेला आणि तिथून पुढे देवानं सांगितलं, आता जगाला घाबरण्याचं कारण नाही, कारण तुमच्या मधला आणि माझ्या मधला पडदा मी कायमचा दूर करतो. आता तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येऊ शकता. म्हणून आज रात्री जे आम्ही देवाच्या मंदिरात आहोत ना, या अर्पणाची किंमत प्रभूनं आमच्यासाठी मार्ग मोकळा केला देवाकडे जाण्यासाठी. आता कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, कोणतंच अडखण आम्हाला नाहीये. आम्ही धैर्यानं त्याच्या कृपेच्या सिंहासनासमोर जाऊ शकतो. इतकी अलौकिक अद्भुत प्रकारची योजना. म्हणून लक्षात ठेवा, क्रूसावर पाहत असताना तुमचं अंतःकरण उल्हासित व्हायला पाहिजे. का? तर देवाचं सर्वोत्तम प्रेम क्रूसावरती आहे. हालेलुया. एकदम भारी प्रेम क्रूसावरती आहे. आज क्रूसाकडे पाहिल्यावर रडू नका, आनंदित व्हा. म्हणून शास्त्र सांगतं परमेश्वरानं नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्हास व आनंद. हा काही रडायचा सण नाहीये. हालेलुया. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते दुःखाचा सण. दुःखाचा नाही, तो आनंदाचा सण आहे. का? तर ख्रिस्ताचं बलिदान स्वीकारलं गेलं, अर्पण स्वीकारलं गेलं आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभूनं सांगितलं, आजपासून तू पापी नाही, तू नीतिमान आहेस. तू नीतिमान आहेस. नीतिमत्व मिळवण्यासाठी जगाला धडपड करावी लागते. मेल्यानंतर पण कर्मकांड करावी लागतात. जिवंत आहे तोपर्यंत अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. परंतु क्रूसावरचा देव आम्हाला सांगतो, इथून पुढे कर्माने नव्हे तर येशूच्या रक्तानं तुम्ही धुतले गेलेले आहात. हालेलुया. तुम्हाला आता काही कर्म करण्याची गरज नाहीये, कोणतीच कर्म. आणि त्या कर्मानं आता तुमचं शुद्धीकरण करणार नाही. आज मगाशी एक मीटिंगला यायच्या अगोदर एका हाचा फोन आला. तर सांगितलं, पास्टर आजच पहिल्यांदा मी तुमचा मेसेज ऐकला जो टाकला होता की त्याच्यात उपासा संबंधानं तुम्ही सांगितलं की येशूने एकदा अर्पण केलं आणि आता आम्हाला उपासाची गरज नाही. मग आता मी काय करू? उपासा संबंधाने मी काय करू? मी त्याला प्रश्न केला, तुला कोणी सांगितलं उपास धरायला? उपास धरायला तुला कोण सांगितलं? म्हटलं कोणी सांगितलं नाही, मी माझ्या मनानं धरला. तू तुझ्या मनानं धरला तर मी तुला काय सांगू? जिथं बायबलमध्ये जी गोष्ट सांगितलीच नाही कर्म करण्यासाठी, मग तू कुठल्या कर्मानं नीतिमान ठरण्याचा प्रयत्न करतो? एकदा ख्रिस्त क्रूसावरती अर्पण झाला, आता तुला कुठल्याच अर्पणाची गरज नाही. उपास तुला धरायचा तर तुला व्यक्तिगत सेवेसाठी तो धरावा लागणार आहे. ख्रिस्ताबरोबर नाही दुःख सहन करावं. त्यानं दुःख सहन केलं, त्यानं वेदना सहन केल्या, त्यानं अर्पण देऊन टाकलं. बरं, अर्पण दिलं ते एका व्यक्तीसाठी दिलं का? साऱ्या जगासाठी. मग त्याच्यामध्ये नाही, आमच्या चर्चमध्ये उपास आहेत, तुमच्या चर्चमध्ये नाही का? अहो, अर्पण जगासाठी दिलं, थोडे का चर्चसाठी दिलेलं आहे? यांच्यासाठी दिलं, त्यांच्यासाठी नाही. नाही, ते पेंटिकॉस्टल लोक आहे, ते उपास करत नाही. आम्ही नाही, आम्ही उपास करतो कारण आम्ही या पंथाचे. म्हणून तर त्यानं सांगतानाच वचन 3:16 मध्ये काय सांगितलं? योहान 3:16 मध्ये देवानं जगावर एवढी प्रीती केली. जगामध्ये तुम्ही आहात का? तुम्ही चंद्रावर आहात? जगावर. जर तुम्ही जगामध्ये आहात तर जगाच्या लोकांसाठी त्यानं सुटका दिली ना. आमेन. मग एवढी महान देवाची प्रीती असताना या प्रीतीला आम्ही कुठल्याच कर्मानं कमी करू शकत नाही. कर्म आमचं नाही, कर्म देवाचं आहे. हालेलुया. देवानं सर्वोत्तम कर्म क्रूसावरती दाखवलेलं आहे.
तुमचं जे अर्पण होतं ते अर्पण प्रभू मान्य करेल का नाही याची पण तुम्हाला गॅरंटी नाही. याचकाला खात्री नव्हती म्हणून तर नियम दिला होता, त्याला पायाला दोरी बांधा, जर मी स्वीकारलं तर जिवंत येईल, नाही तर मरून जाईल. परंतु येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला. ऐका, फार सुंदर आहे. मी कधी कधी त्या गोष्टीचा विचार करतो. येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला, मेला, इकडं सैतान खुश झाला, अरे मेला, अर्पण अमान्य केलं. परंतु 3 दिवसानंतर कबरेतनं बाहेर आल्यावर तो घाबरला, अरे यानं जिवंताला आणि मेलेल्याला सगळ्याला सुटका दिली. हा क्रुसावरचा देव, हा सर्वोत्तम प्रेम आहे प्रियानो. हालेलुया. क्रुसावरचं सर्वोत्तम प्रेम नुसतं जिवंताला नाही, जे ख्रिस्ताच्या अगोदर मेले त्या लोकांना सुद्धा सुटका मिळालेली आहे. त्यांना सुद्धा त्या ठिकाणामध्ये प्रभूनं आणि योजनेप्रमाणे अद्भुत रीतीने त्यांची बंधनं तोडून त्यांच्यासाठी क्रुसावरती महान योजना केली. म्हणून लक्षात ठेवा, क्रुसावरचा जो देव आहे ना तो अलौकिक देव आहे. हालेलुया. त्याच्या देवाचं प्रेम तुम्हाला क्रुसावरती दिसतं. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्यामध्ये, कशासाठी क्रुसावरती त्यानं दिलेलं आहे. देवाने जगावर देवानं जगावर एवढी प्रीती केली की एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. ओनली बिगॉटन, फक्त एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी की कशासाठी दिला बघावं, जो कोणी जो कोणी त्याच्यावर विश्वास